काल एक शब्द बंद झाला माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो. आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची. आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला. यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं. आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा. त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलं आहे, जनतेने केलं आहे 1.5-2 वर्षापूर्वी. आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात. आज 50-60 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी 50-60 वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये ते 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं. आणि त्याचा परिचय आपल्या समोर आहे. आज प्रकल्पांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली. आता 3ऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे. गरिबी हटाव काही लोक म्हणायचे, गरिबी तर हटली नाही पण गरीब हटले. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. आज गरिबाच्या उपाशी राहता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवला. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती, अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला इंडिया अलायन्स, इंडिया नाही INDIA इंडिया अलायन्स, विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, ना त्यांच्याकडे नेता, ना त्यांच्याकडे नीती, ना त्यांच्याकडे काही अजेंडा. आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होता. फक्त आणि फक्त व्यक्तिद्वेष, दुसरं काही नव्हतं. अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा 2014ला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात, 2019ला आणखी काहीतरी म्हणालात. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली. आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत. ते एक दुसऱ्याकडे पाहतात. राहुल गांधी यांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये शक्ती हा शब्द प्रयोग वापरला. त्यावरनं नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात आहे. त्यांना शक्ती असं म्हणतात. CBI ED यांची शक्ती जी आहे ती वापरली जाते, IT ची शक्ती वापरली जाते. मात्र शक्ती या शब्दावरनं काही नाराजी जी नाही, त्यांनी हिंदुत्वाची शक्ति मतलब है, हिंदू धर्म की शक्ति. हिंदू धर्म की शक्ति मतलब क्या? ये हमारी 3.5 शक्तिपीठ जो है महाराष्ट्र में, वो हमारे देव देवताओं की शक्ति, हमारी नारी शक्ति, हमारी भारत माता की शक्ति, ये सब शक्ति को समाप्त करेंगे वो? इतनी बड़ी ताकत है उनके पास. ये इसका जवाब जो है हमारी नारी शक्ति, हमारी महिला शक्ति, हमारी सब माता बहनें निश्चित रूप से उनको आने वाले चुनाव में उनकी जगह दिखाएंगे. थाने के बारे में आपने कहा, इतना बड़ा नेशनल लीडर, थाने में 500 लोग नहीं थे, पूरा फ्लॉप शो हो गया. उसका वीडियो देखो आप क्या बोल रहे हैं? बहुत बड़ी सभा हो गई रैली. मुंब्रा में तो 4-5 लोग भी नहीं थे, सब गाड़ियाँ थी. एक नेता तो किसी को मार भी रहा था, गर्दी भीड़ नहीं हुई करके.